प्रमाणे आहे. RIT-RTI अर्जाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय. माहिती शुल्काबाबतची जुनी नियमावली रद्द. मुंबई माहितीचा अधिकार अधिनियम 2005 RTI अंतर्गत माहिती मागवणाऱ्या अर्जदारांकडून शुल्क आकारण्याच्या कार्यपद्धतीत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. 17 नोव्हेंबर 2017 रोजीचे जुने परिपत्रक रद्द करून आता नवीन सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. काय आहे नवीन बदल? सामान्य प्रशासन विभागाने 29 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या नवीन परिपत्रकानुसार जनमाहिती अधिकाऱ्यांना PIO आता माहिती शुल्काबाबतची माहिती शक्य तितक्या लवकर अर्जदारास कळवावी लागणार आहे. यापूर्वीच्या 2017च्या परिपत्रकातील काही तरतुदी अधिनियमाशी सुसंगत नसल्याचे राज्य मुख्य माहिती आयोगाने सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे मुद्दे. वेळेची बचत. माहिती देण्यासाठी शुल्क आकारावयाचे असल्यास जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहितीची पृष्ठसंख्या आणि टपाल खर्चासह एकूण रक्कम टपालाने किंवा ईमेलद्वारे तातडीने कळवणे आवश्यक आहे. 30 दिवसांची मर्यादा. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 7(1) नुसार अर्ज प्राप्त झाल्यापासून कोणत्याही परिस्थितीत 30 दिवसांच्या आत माहिती उपलब्ध करून देणे ही जनमाहिती अधिकाऱ्याची मुख्य जबाबदारी आहे. कालावधीची गणना. जर जनमाहिती अधिकाऱ्याने अतिरिक्त शुल्काबाबतची नोटीस पाठवली तर ती नोटीस पाठवल्यापासून ते अर्जदाराने शुल्क भरेपर्यंतचा मधला काळ 30 दिवसांच्या कालमर्यादेतून वगळला जाईल. सक्ती नाही. शुल्क कळवण्यासाठी कोणत्याही एका ठराविक दिवसाची सक्ती नसेल, मात्र संपूर्ण कार्यवाही विहित कालमर्यादेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी लागेल. राज्य मुख्य माहिती आयुक्तांच्या पत्राचा संदर्भ घेऊन शासनाचे उपसचिव हेमंत महाजन यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सर्व शासकीय विभागांनी या नवीन निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही या परिपत्रकात नमूद केले आहे.